नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी नुकतंच एक विधान करून टाकलंय आणि त्या विधानालाच अनुषंगून आपण आता या विषयावर सविस्तर बोलणार आहोत. खरं तर यातले काही मुद्दे आधीच्या व्हिडिओमध्ये सांगून झालेले आहेत वर्षभरापूर्वी, पण सुप्रिया सुळेंनी याला तोंड फोडल्यानंतर मला पुन्हा एकदा या विषयावर बोलावं लागतंय. मी या व्हिडिओत सुप्रिया सुळेंचा उल्लेख जो नेहमी करतो तो ताई असा करत नाही आहे, कारण माझी ताई खूप छान आहे. ती माझ्या परिवाराचा, माझ्या कुटुंबाचा, माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा खूप छान विचार करते. त्यामुळं इथे मला ताई हा शब्दप्रयोग करावा वाटत नाही आहे. मी सुप्रिया सुळे असाच उल्लेख करीन, फार तर आदरपूर्वक माननीय सुप्रिया सुळे असा करीन. सुप्रिया सुळेंनी नुकतंच एक विधान केलं आणि सांगितलं की शरद पवारांना सत्तेवर येण्यासाठी फार काही करायची गरज नाहीये. एक महाराष्ट्राचा दौरा केला तर ते परत सत्तेवर येतील. बघा काय कॉन्फिडन्स आहे, काय कॉन्फिडन्स आहे. एक दौरा आणि साहेब सत्तेवर. सुप्रिया सुळेंचं हे विधान मी नुसतं ठोकून देतोय असं नाही, तुम्हाला ऐकवतोय. ऐका. आदरणीय पवार साहेबांचं जर तुम्ही 55 वर्षाचं राजकारण आणि समाजकारण पाहिलं तर त्याच्यात जेवढे चढ आहेत तेवढेच उतार आहेत. ते विरोधात गेले की ते दौऱ्यावर निघतात आणि त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात. ऐकलं? एका मुलीला आपल्या पित्याविषयी वाटणारा आदर स्वाभाविक आहे. आपला बाप आपल्या मुलीसाठी सुपर हिरो असतो. कोणत्याही मुलासाठी, मुलीसाठी बाप हा सुपर हिरो असतो. त्यामुळे शरद पवारांच्या विषयी सुप्रिया सुळेंची अशी भावना असणं गैर नाही आहे. पण जेव्हा ही भावना सार्वजनिक व्यासपीठावर येते आणि त्याच भावनेतून आपल्या पित्याविषयी जनसामान्याचं मत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा त्याविषयी बोलावं लागतं. कारण ते व्यासपीठही सामाजिक होतं, त्याचे परिणामही सामाजिक आहेत. म्हणूनच त्या विषयावर मला जरा स्पष्टपणे बोलावं लागतंय. शरद पवारांना महाराष्ट्राचा ग्रेटेस्ट नेता म्हटलं जातं. खरंच शरद पवारांचं हे ग्रेटेस्ट असणं वस्तुस्थितीला धरून आहे की उभा केलेला फक्त बुडबुड आहे? महानता कशी असते हे लक्षात घ्या. महान नेता कोणाला म्हणायचं? म्हणजे जी महानता पर्याय नसल्यामुळे पंडित नेहरूंच्याकडे होती. स्वतःच्या बळावर स्वतःच्या पक्षाचं 3 वेळेला सरकार आणलं. महानता इंदिरा गांधींच्या मध्ये होती. स्वतःच्या बळावर विरोधी पक्षाचं सरकार आलेलं असताना सुद्धा पुन्हा कमबॅक केलं. ती महानता राजीव गांधीमुळे मध्ये होती. त्याला अर्थात सहानुभूतीची किनार होती, पण मी त्यांना महान म्हणेल. ती महानता अटल बिहारी वाजपेयी मध्ये होती, ज्यांनी 2 जागेवरून आपल्या पक्षाला सत्ताधारी बनवलेलं होतं. 13 दिवसाचं सरकार कोसळलं, वाईट वाटू दिलं नाही. 13 महिन्याचं सरकार कोसळलं, वाईट वाटू दिलं नाही. पुढे 5 वर्ष ते सत्तेवर राहिले. ती महानता नरेंद्र मोदींच्या मध्ये आहे, ज्यांनी अटल बिहारी वाजपेयींचं सूरज उगेगा कमल खिलेगा हे स्वप्न सत्यात आणलं आणि 2/3 मेजॉरिटी भारतीय जनता पक्षाला मिळवून दिली. ही असते महानता. जरा शरद पवारांच्या महानतेविषयी आपण बोलूया. शरद पवार यांनी आपला पक्ष स्थापन केला तेव्हापासून त्यांच्या पक्षाची महाराष्ट्रातली स्थिती काय जरा समजून बघणं आवश्यक आहे. शरद पवारांना एकदाही 2 आकडी संख्या लोकसभेत मिळवता आली नाही. ही शरद पवारांची पहिली महानता. 7, 8, 6, 4, 7, 8, 6, 4 5-3-2च्या खेळाच्या पलीकडं शरद पवार महाराष्ट्रात देशाच्या राजकारणात गेलेले नाहीये. जरा महाराष्ट्रात शरद पवारांची ही महानता त्यांच्या पक्षाच्या स्थापनेच्या नंतरची बघूया. आधीची पण आपण बघणार आहोत, नाही असं नाही, आधीची पण आपण बघणार आहोत. पण आधी जरा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यावर शरद पवारांना किती मोठं यश मिळालंय. म्हणजे एक दौरा झाला की सत्तेवर, एक दौरा झाला की सत्तेवर. हे जे ताई बोलल्यात ना
सुप्रिया सुळे बोलल्यात ना, माफ करा, सुप्रिया सुळे बोलल्यात ना, त्याचं हे उत्तर आहे. बघा जरा, 1999च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यांदा लढला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळाल्या एकूण 58. 288 जागा आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत. बहुमताचा आकडा 145 इतका येतो. शरद पवारांना जागा मिळाल्या होत्या 58. 2004 मध्ये पुन्हा निवडणूक झाली. शरद पवारांच्या पक्षाला जागा मिळाल्या 71. पुन्हा बहुमतापेक्षा निम्म्याच, बहुमताला निम्म्यापेक्षा जास्त लागतात. शरद पवारांच्या पक्षाला सर्वाधिक जागा इथे मिळाल्या, सर्वाधिक. 2004च्या निवडणुकीत सर्वाधिक जागा, ज्या बहुमताच्या आकड्याच्याही निम्म्या होत्या. चतकोर जागा, हो, चतकोर जागा मिळालेल्या होत्या. जरा पुढे जाऊया. 2009 साली पुन्हा निवडणुका झाल्या. यात शरद पवारांचं संख्याबळ घसरलं. 71 वरून ते 62 वर आले. काय यश आहे, काय महानता आहे. म्हणजे जागा घटल्या, हो, काय तुफान यश आहे. एक दौरा केला की प्रचंड यश मिळालेलं हे यश आहे. 2014च्या निवडणुकीत शरद पवारांनी पुन्हा एक दौरा केला होता, असाच राज्याला पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठीचा. सत्ता गेली, सोडून द्या, आणि जागा मिळाल्या 41. किती? 41. 62 वरून 41 वर, 71 वरून 62 वर, 62 वरून 41 वर. 2019 साली पुन्हा शरद पवारांनी असा एक महाराष्ट्राचा दौरा केला आणि सत्तेवर आले आणि जागा मिळाल्या किती? 54. म्हणजे एकदा चतकोर यश मिळालं महाराष्ट्रात आणि पुन्हा चतकोरच्याही खाली 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 येत राहिलं. हे महाराष्ट्राचे महान नेते आपल्या स्वतःच्या पक्षाला 100च्या पलीकडे घेऊन जाऊ शकले नाहीत. 1/4 जागा सुद्धा यांना विधिमंडळातल्या स्वतःच्या पक्षाला मिळवता आल्या नाहीत. आणि हे म्हणे एक दौरा केला की सत्तेवर येतात. कसला आलाय एक दौरा केला की सत्तेवर येतात? असा काहीतरी फेरा करतात की काहीतरी गणित बदलतं. ते 19ला जमला होता मेळ, 2.5 वर्षाकरता. 14ला मेळ जमला नव्हता. ज्या काँग्रेसवर नाराज होऊन गेले होते त्याच काँग्रेस सोबत सेटिंग करून, घ्या ना मला, जाऊ द्या ना व, येऊ द्या ना व खेळात. तो पिक्चर आहे ना ते, जाऊ दे ना व आई, मला मी खेळायला जाऊ दे ना व, असं म्हणत तो आईकडून खेळायला जातो. तसं शरद पवार घ्या ना व मला डावात, घ्या ना व मला डावात म्हणून काँग्रेसच्या सोबत गेले होते. आणि हा डावात माणूस नाही आला तर आपला डाव मोडेल या भीतीनं काँग्रेसनंही त्यांना सत्तेत सहभागी करून घेतलं होतं. कुठे नेहरू, कुठे इंदिरा गांधी, कुठे राजीव गांधी, कुठे अटल बिहारी वाजपेयी, कुठे नरेंद्र मोदी आणि कुठे शरद पवार? एक दौरा मारला की सत्तेत येतो. अहो, एक दौरा मारल्यावर चतकोर जागा सुद्धा मिळवता आल्या नाहीत आणि म्हणे एक दौरा मारला की सत्तेवर येतो. बरं, जरा 1995च्या आधीचा काळ बघणं आवश्यक आहे. हे जे नवाभिमानी तयार झालेत ना शरद पवारांचे, मला त्यांना सांगायचंय. त्यांना, तुमचा हा महाराष्ट्राचा थोर नेता जेव्हा जेव्हा सत्तेत आलाय तेव्हा तेव्हा काय झालंय बघा. पहिल्यांदा काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवारांनी आपले 38 आमदार बाजूला नेले. दादांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. आणि काही काळच हे पद टिकलं आणि त्यानंतर पुलोद केलेल्या निर्माणला, पुलोद आघाडीला जागा जिंकता आल्या फक्त 44. फक्त 44 पुलोदला. फोडले 38, जिंकता आल्या 44. हे शरद पवारांचं 6 जागांचं वाढणं, 6 जागांचं वाढणं. आता पुलोदच्या 44 जागा आल्या, शरद पवार विरोधी पक्षनेते बनले आणि काँग्रेसला वाटलं की एवढा मोठा माणूस आपल्यापासून लांब जाणं जरा अवघड आहे, करूया यांना परत एकदा मुख्यमंत्री, घ्यानवं डावात म्हणून तेही मागं लागले होते. संभाजीनगरच्या झालेल्या सभेत राजीव गांधींनी पवारांना आपल्या पक्षात घेतलं. तेव्हा काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या जागा होत्या 168. 168 आणि शरद पवारांच्या पक्षाच्या जागा होत्या 44. आता जेव्हा 88ला पवारांना पक्षात घेऊन मुख्यमंत्री केलं
200च्या वर जागा काँग्रेस पक्षाकडे पवारांच्या आणि काँग्रेसच्या मिळून होत्या, तेव्हा 1990च्या निवडणुकीत पवारांनी कसलं भरघोस यश मिळून द्यायला हवं होतं, किती प्रचंड यश मिळायला हवं होतं. पण पवारांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत म्हणजे 88 साली गाजावाजा करत पक्षात घेतलं आणि पुढे 90ला 2च वर्षात निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षानं पवारांच्या नेतृत्वात आपलं बहुमत गमावलं. काँग्रेसला जागा मिळाल्या 141. शरद पवार नसताना काँग्रेसला जागा 168 होत्या. शरद पवार आल्यावर काँग्रेसच्या जागा झाल्या 141. बघा, एक दौरा मारला की कसं यश मिळतं. हे एका दौऱ्याचं यश आहे. सुप्रियाबाई सुळे आपल्या पित्याचं यश हे आहे, हे लक्षात घ्या. बरं, मी फक्त 1990च्या निवडणुकीवर थांबतो, याच्यातला भाग नाहीये. पुढे 1990ला शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री बनले. महाराष्ट्रात, देशात, राजकारणात बराच उलथापालथी घडल्या होत्या. VP सिंग, निवडणुका, राजीव गांधींची हत्या, नरसिंहरावचं पंतप्रधान होणं, हे सगळं घडलं होतं. या काळात शरद पवारांना नरसिंहरावांनी महाराष्ट्रात न ठेवता केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून घेतलं. पुढे मुंबईत गोंधळ झाला, बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या. दंगल हाताळायला यांच्यासारखा ग्रेट नेता लागतो म्हणून परत पाठवलं. ज्या वेळेला शरद पवारांच्या सोबत काँग्रेसनं निवडणूक लढली होती त्यावेळेला जागा होत्या 141. पुढे 1995ला निवडणूक आली. 1995च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमत नाही गमवावं लागलं, सत्ताच गमवावी लागली. तिथे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं सरकार आलं. मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि 1995च्या निवडणुकीत काँग्रेसला शरद पवारांच्या नेतृत्वात जागा मिळाल्या 80. एक दौरा मारला की 80 झाल्या. हे गंमत आहे ना, एक दौरा मारला की 80 झाल्या. एक दौरा मारला की 168च्या 141 झाल्या. एक दौरा मारला की अर्ध्या 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 होत गेल्या. आणि हे म्हणे महाराष्ट्राचे महान नेते. मला जरा शरद पवार ज्यांचा दुस्वास करतात त्या देवेंद्र फडणवीसांचं यश सांगायचं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सत्तेच्या कारकिर्दीचा 2009चा भाजपचा आकडा होता 46. त्याआधी भाजप 65, 56, 54 आणि 46 अशा जागेंवरती आला होता. म्हणजे भाजपही घसरत 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 खाली आला होता. पण 2014 साली देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षपदाखाली झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपनं जागा जिंकल्या 122. सगळ्या जागा लढून. शिवसेनेसोबत युती करून भाजपनं जागा जिंकल्या 105. हा बहुमताचा आकडा नक्कीच नाही, पण 100 पार केलीये 2दा. शरद पवारांना 75च्या पुढे सरकता आलं नाहीये आणि देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षाला 100च्या पलीकडे नेऊन ठेवलं. महानता महानता काय असते? सुप्रिया सुळे आपल्या वडिलांचं कौतुक करता करता त्यांच्या यशाच्या खोट्या कथा सांगतायत. त्या कथा खोट्या आहेत आणि आकडे काहीतरी वेगळेच सांगतायत. तेच आकडे घेऊन तुमच्या समोर मुद्दाम मी आलोय. कसं वाटलं ते नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.